महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथ तालुक्यातील मलंगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली बंद असल्याने स्थानिक तरुणाने मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मॅनेजरने हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मलंगड परिसरात राहणारा प्रतीक भोलानाथ पाटील हा तरुण शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता मलंगड फ्युनिक्युलर ट्रॉली जवळ आला आणि ट्रॉली बंद असल्याचं पाहून त्याने ऑफिसमध्ये जात प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभर्ता दास यांना ट्रॉली बंद असल्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली। त्यावर दास यांनी 6 वाजतापासून टेक्निकल फॉल्ट झाल्यानं ट्रॉली बंद असून 9 वाजता सुरू होईल अशी माहिती दिली। त्यावरून प्रतीक पाटील याने दास यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभर्ता दास यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून पोलीस पुढील कारवाई करतायत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।